ठहरिए, दगाबाज हैवान, कहां चला? उस्मान कादर, पकड़ लो इसे। खान साहेब, या राणोजीला काही कशापाई? कशापाई? बदतमीज की औलाद, हमें दगा देना चाहता है। हम तेरा पीछा कर रहे थे, हमें सब कुछ मालूम है। बेवकूफ के बच्चे, अब क्या होगा यहां सोच ले। कादर, ले चलो इसे, फिर देखा जाएगा। अरे भाई, मुसंडे माझ्या पाठी लागले होते। अरे बापरे, काय आता हे? अरे बापरे, आणखीन कोण येतं वाटतं इकडे? क्यों मैं वहां क्यों चुपते? कौन है तो? मैं बोडाजी। वडाजी? अरे इथं काय करतो? बोला धनी, मी ओळखलाच नाही। असा घाबरतोस का? बोल की मला ओळखलं नाही। अरे मी नाही। धनी धनी लई वंगाळ झालंय। त्या मुसंड्याने राणोजीरावला कैद करून गेलाय। राणोजीरावांनी कैद करून नेला? कुठं? असंच मसईकडे गेले ते। असं? चल मग मी आपण येऊ? या या, अरे चल के। भूमिका केल्याबद्दल नितीन सावंत यांना आणि पहिलची नायकाची भूमिका चांगली केल्याबद्दल श्री श्याम नाईक यांना पांडुरंग नाईक सदाशिवगड यांच्याकडून बक्षीस दिलं गेलेलं आहे। धन्यवाद। सेवाजी, कौन कहता है वो शेर है? जब से हम यहाँ बनाना के नजदीक आया है, तब से उसे देखना चाहता है, लेकिन वो चूहा की तरह कहां छुपा है मालूम नहीं। यह मराठों का राजा यह मराठों का राजा ऐसे क्यों छुपता है? अब छुप छुप के तुम कितना दिन निकालेगा? एक दिन ऐसा आएगा, उस वक्त तुम भी याद करेगा। हमेशा देना चाहता था, लेकिन यह भी आदिल शाही सल्तनत का शेर जंग है। अब यह शेर जंग के सामने तेरा नतीजा क्या होगा, यह तुमने सोचा नहीं। कौन है उधर? जाओ, कौन है? क्यों बे रणोजीराव, बोल, आखिर काय ठरवलंस तू? बोल, तुझ्या सेवाजी विषयी काय अखबार सांगणार की नाही? खान साहेब, तुम्ही त्या शिवाजीला समजला तरी काय? त्याच्या पायाजवळ उभा राहण्याची तुमची लायकी सुद्धा नाही आणि त्यांच्या पश्चात निर्बसला करून आम्हाला ऐकवतात। पण लक्षात ठेवा, ज्या शिवाजीला तुम्ही पकडणार आहात, तो शिवाजी वेळ आली तर तुमचा हा डौलाने मिरवणारा शीतल खाली उतरल्याशिवाय कधी राहणार नाही आणि तुम्ही सुद्धा पकडले जाल। खामोश! एकूण तुला सेवाजीचा नक्कीच ठाव ठिकाणा माहित आहे म्हणायचं? शिवाजीचा ठिकाणा मलाच काय, पण महाराष्ट्रातील कडे कपिरला सुद्धा माहित आहे। रणोजी, सरळ माझा सवालाचा जबाब दे, नाहीतर तुझ्या या देहाचे मी हाल हाल करीन। माझ्या देहाचे हाल हाल करताना जहाल काळ निर्माण होते हे तू विसरलास? चूप, जहाल काळ? पण तुझा पुढे हा मूर्तिमंत काळ होतोय हे तू विसरलाच वाटतं। अजूनही विचार कर, नाहीतर प्राणाचं मुकावं लागेल। प्राणाची भीती कोणाला? या राणोजीला। प्राणाचा मुलाजा करणारा राणोजी नाही। माझा प्राण घेतलास तरी चालेल, पण तुझी हाजी हाजी करून जहांगीरीचा तुकडा चिघळण्यासाठी हा राणोजी केव्हा मागे पुढे पाहणार नाही। असा एकूण आतापर्यंत आमच्याशी कैफत करून तू आम्हाला कोण फसवलंय म्हणायचं? आमच्याशी असं बहाणा केलास काय? काही हरकत नाही, पण याद राख, आता तू सर्वस्वी माझ्या स्वाधीन आहेस। पण तुझ्या आधी नाही तेवढंच समज। रणोजी, उगाच माझा माथ्याचा अंगारा करू नकोस। आता तू कुणासमोर उभा आहे याचा विचार कर। पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भोंकणाऱ्या आदिलशाहीच्या गुलामासमोर। मगरूर शैतान, तुझ्यासारख्या पामराला माझी निर्वाचना केल्याबद्दल आता काय जुर्माना होते ते आताच पहा। आता या दारुण प्रसंगी तुझ्यासाठी कुठला देव धावून येतो तोच पाहतो। अरे अरे माझ्या
तारखेला धावून येणारा गर्दन खा अजून ह्या भूतलावर जिवंत आहे, पण तुझ्यासारख्या नीट धावा तो अजिबात दिसणार नाही, हे लक्षात ठेव. राणोजी, इतका उन्मत्तपणा करून चालणार नाही. पण तू कितीही मबरुरी केली तर तिचा इंतकाल मात्र चुकत नाही. बोल, तुला शेवटचा सवाल विचारतो. बोल, तू त्या सेवाजीचा ठाव ठिकाणा सांगणार की नाही? तू कितीही प्रयत्न केला तर राणोजीच्या हृदयातील शिवरायांचा ठिकाणा तुलाच काय, तुझ्यासारखे हजारो खान आले तरी कल्पनाही मिळणार नाही. खामोश, इतका उन्मत्तपणा करून चालणार नाही. आणि वाघापुढे कोल्ह्याची तमा होणार नाही. वाह रे वाघ, म्हणूनच असा लोह संकलात सापडलास. स्वतःला बहादूर समजणारा वीर असाच मारत असतो. आणि तुझ्यासारखा वाघ कोंडलेल्या वाघाला बाहेरून खडे मारण्यात हुशारकी समजतो. खामोश, बदतमीज की औलाद, सिपाही. बोल, नाहीतर या शस्त्राला हा शेरजंग तुला नमायला लावेल. तुझ्यासारख्या नीच सैतानी वृत्तीच्या यवनापुढे ह्या नेक जात मराठ्याची मान मोडे, पण नमणार नाही. असा मार बोल, मार, अजून जोराने मार. बोल. तुझ्या प्रत्येक फटक्याच्या आवाजाने तुझा गर्दन काल निर्माण होत आहे, हे तू विसरलास. वाह कर्माभिमानी, मार, जोराने मार. ही माझी आरोळी त्यांना आव्हान देत आहे. जागृत मराठ्यात सांभाळ. आता वैराची मुंडी उडायला क्षणात होती नाही. सांभाळ, जागृत मराठ्यात सांभाळ. खान साहेब, वक्त बहुत बुरा और बाका है. शिवाजी ने अपने छावनी पर हमला किया. बड़े खान साहब ने आपको जल्दी बुलाया. देर नहीं लगा ना, वक्त बहुत बुरा और बाका है. यहाँ ऐसा क्यों होता है? यहाँ बदतमीज हमें ऐसा ही परेशान करते रहे. या अल्लाह परवरदिगार, अब तेरी ख्वाहिश. सिपाही, ले जाओ इसे, फिर देखा जाएगा. जाओ. और जाओ से. लेकिन खान साहेब गए जहन्नम में. आपको अपनी जान पर लेता हूं. छोड़ दो उसे. या अल्लाह, छोड़ दो उसे. चला राणोजीराव, सणाचाही अवधी राहू नका. नाही, केवळ माझ्यासाठी लाख मोलाचा जीव धोक्यात घालून इथं काळ्याच्या जबड्यात तुम्ही उडी घातली. धन्य आहे तुमच्या कर्तृत्वाची. राणोजीराव, आजपर्यंत मी काहीच केलं नाही. मानव प्राण्याच्या जन्माला येऊन त्यानं मानवाचं कर्तव्य बजावणं हेच या नायकाचं कर्तव्य आहे. जरा बोलत राहण्याची वेळ नाही. शक्य जितक्या लवकर पलायन करा. चला. काफर ने मुझे दगा दिया. सिपाही, कहां गए सब? सिपाही, देखते क्या है? उसके पीछे जाओ. भागो, फौरन भाग जाओ. उसका पीछा करो. ये कहने आप यहाँ आए हो? खान साहब, मजबूर हूं मैं. यह कैसे और किस तरह हुआ मेरे दिमाग में नहीं आता है. वहां काफर सेवाजी का भेजा और उसके साथियों का भेजा परवरदिगार ने कैसे बनाया होगा, वही जाने. लेकिन यह कैसे हुआ? वह बदतमीज कैसे गया? क्या कहूं खान साहब, ना जाने वहां सेवाजी कौन है. मुझे बात बात में ऐसे बनाया, यहां मैं भी जिंदगी में याद करता रहेगा. आप उसकी तारीफ कर रहे हो. वो क्या गया, वो बताओ. उन्होंने ऐसी तरकीब की कि मेरा दिमाग कुछ मेरे काम में आया नहीं. अपने तरफ से कोई जासूस आया ऐसा उन्होंने बहाना किया. कहने लगा सेवाजी ने अपने छावनी पर हमला किया है. बड़े खान साहब ने आपको जल्दी बुलाया है. देरी नहीं लगाना, वक्त बुरा बाका है. इतने में वह बदमाश अपने सिपाहियों पर हमला किया और राणो जी को छुड़ाकर ले गया. लेकिन वहां कौन था? मेरे समझ में नहीं आता है. बड़ा ही लुक्का मालूम होता है. लेकिन तुमने उसे पहचाना नहीं. बड़ी अफसोस की बात है.
शेरजंग, अब उम्मीद रख लो, हमें दगा देने वाले महाराष्ट्र में कब तक जिंदा रहेंगे अब यही देख लो। अब यह सलाबत जंग का नतीजा उन्हें मालूम होगा। चलो अब सेवाजी कहाँ है वो देख लो, जाओ। करावं तितकंच थोडं आहे. तरी एक मोहिनी आहे हो ना. आज मी तुझ्या प्रेम पाशात गुंतेन खरा, पण माझ्या महाराष्ट्रावर कित्येक अरिष्ट प्रसंग कोसळले. अशा समयी हे प्रेम विकाराची पाच सुखाभीती अडकून नाही, ते कालत्रयी होणार नाही. खरंच इतके जर आपण महाराष्ट्रासाठी देह जिजविण्यासाठी तयार झाला तर मग माझ्या देहाचं कौतुक कशासाठी करता? कशाला मला नाहक लग्नाचं आश्वासन देऊन आतापर्यंत झुलवीत ठेवलं? एक क्षण सुद्धा आपलं चूक लागू शकत नाही मला. त्याला मी तरी काय केलं? आतापर्यंत महाराष्ट्राची द्रोह करून जे पातक मी केलं आहे ते आता मला फेडायचं आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे शिवरायांच्या देहासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी मी माझा देह झिजवणार आहे. तुम्ही त्या शिवरायांसाठी देह झिजवा नाहीतर प्राण अर्पण करा, पण मग माझी वाट काय? मोहना, तुझा हेतू तरी काय आहे हेच कळत नाही मला. परवापर्यंत त्या शिवरायाच्या आणि मराठ्याच्या स्वातंत्र्याच्या वल्गना करत होतीस आणि आज तुझ्या तोंडून असे उत्तर आश्चर्य आहे. तुम्हाला स्त्रीच्या भावना कळणार नाही. त्याला स्त्रीचा जन्म घ्यावा लागेल तेव्हाच त्या कळतात. निव्वळ स्वराज्याच्या कल्पना उशाशी बाळगून किंवा शिवरायांचं स्तोत्र गाऊन आम्हा बायकोंना सौभाग्य स्वातंत्र्य लाभणार आहे का? पती देवांसाठी सौभाग्य सुखासाठी जीव आसावला असताना तुम्हाला त्याची दिक्कत कशी वाटत नाही? मोहना, सौभाग्य सुख पतिदेव हे सर्व काही मान्य आहे मला, पण असं अधीर होऊन चालणार नाही. आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला की तुम्हा सर्वांना सर्व सुख प्राप्ती झालीच म्हणून समजा. म्हणजे तुमच्या शिवरायांचा स्वराज्याचा असा न्याय आहे की काय, की घरातील मंडळींना सुखाचा लेशही लागू न देता फक्त स्वराज्याचंच काम केलं पाहिजे? तुम्हा बायकाची भोळी समजूत तरी कशी? राजा सुखी तर प्रजा सुखी. राजा करता प्रजेने मरू नये तर कुणा करता मरावं. स्वतःला सुख पाहिजे असेल ते स्वतःलाच मिळून घ्यायला नको का? आपण जसा ध्येयासाठी इतका त्याग करता आहात तसाच आपण संसार सुखाचाही त्याग केलेला दिसतो. पण असं एकसारखं स्वराज्य करून मला सुख मिळेल की नाही शंका करते. आज कित्येक महिने आपलं दर्शन नाही. मी मात्र रोज सकाळ संध्याकाळ अहोरात्र आपली मार्ग प्रतीक्षा करीत तडफडत तळमळत राहते.
याला काय स्वराज्य म्हणतात ते काही नाही. आता आपण चांगली विश्रांती घ्या. विश्रांती ती मिळेलच, पण शिवरायाने स्वराज्य स्थापन केल्यावर आता नाही मोहना. केवळ तुलाच नाही तर प्रत्येकाला स्वराज्य सुख पाहिजे. पण ते काय असं बसून मिळणार आहे? कष्टाशिवाय भाकर मिळत नाही. आज तू केवळ माझ्या सुखासाठी तळमळतेस, पण विचार कर, या महाराष्ट्रावर कित्येक अरिष्ट प्रसंग कोसळले. कित्येक आया बहिणींना त्या यवनाने शाही जनांकना डांबण्यात आलं. कित्येकाचे हाल केले. अशा प्रसंगी संसारात पडून संसार सुख घेण्याची ही वेळ नाही मोहना. या महाराष्ट्राचं स्वराज्य हाच माझा स्वराज्य आणि हेच माझं जीवनाचं सार. आपण फार कठोर मनाचे. प्रजा सुखी तर राजा सुखी. आम्हाला तेच तुम्हाला सुख हे सुद्धा आपल्याला समजत नाही का मोहना? या प्रीतीच्या डोहात मला अटकू नकोस. मनुष्य हा एक वेळ फसला तर त्याला पश्चातापाच्या डांगण्या होत असतात. संसार तू विसर. एका मानी मराठ्याची तू भावी पत्नी असून विरांगणेसारखा तुझा बाणा आहे. संसार हा आपणच निर्माण केलेला एक खेळ आहे. आणि स्त्री ही एक बाहुली आहे. तिला हातात धरून नाचवावी तशी ती नसते, असंच की नाही? असं मी कधीही म्हणणार नाही. निदान शेवटच्या घटकेला त्या पतीला आपल्या सहधर्मचारिणीची आठवण येते. तद्वत आज आपल्याला माझी आठवण झाली वाटतं. होय, तुझ्याच भेटीसाठी मला वेळात वेळ काढून यावं लागलं. कारण महाराज तिथे मोठ्या विवंचनेत पडले आहेत. म्हणजे कधी युद्धाला तोंड फुटेल हे सांगता येणार नाही. एकूण आपली स्वारी आज लढाईवर जाण्याच्या बेतात होती म्हणायची तर. म्हणजे लढाईवर जाऊ नये काय? लढाईवर जायचंच होतं तर मग मला भेटायला तरी कशाला आला? लढाई संपूनच यायचं होतं ना मोहना. प्रत्यक्ष महाराष्ट्राची परिस्थिती तुला माहित असून तू असा विचार करतेस. जिथं माझा राजा शिवराया तिथंच कामी आलेला राणोजी पिसाळ दिसेल. आणि जिथं हा पतिराज रूपी वृक्ष तिथंच ही सावली दिसेल. म्हणजे त्याचा अर्थ मला कळला नाही. ही आपली कसोटी आहे. मला पाहायचं होतं आपण बेबनावपणा करून शिवाजीला शह दिला आहात की स्वाभिमानानं स्वामी निष्ठा राखणार आहात. केवळ स्वराज्याच्या मुलामी कल्पना या देहाला वेचून काय कामाची? न जाणो आपण परत त्या यवनी सत्तेला फितूर होऊन मराठ्यांच्या स्वराज्याचे धागे दोरे तोडायला कमी काढणार नाही कशा? खरं आहे. तुझ्या या धूर्त मुस्तदीपणामुळे या राणोजीची पावले आता प्रगतीपत्रावर पडणार आहेत. तुझी वाखाणकी करावी तितकीच थोडी. खरोखरच तू वीर कन्या असून विरांगणाच आहे. या राणोजीचं भाग्य. एवढ्यातच एवढी पदवी नको आहे. म्हणजे मग काय करू मी? मला जे हवं होतं ते मिळालं. आता असं वाटतं
एका बाजूनं वर्षारंभाच्या शुभदिनाची तुतारी वाढली जावी, तर दुसऱ्या बाजूनं युद्धाचं रणशिंग फुकलं जावं. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमच्या रयतेच्या आनंदावर निर्जन घालणारा हा काळा कुट्ट यवनरूपी ढग आमच्या स्वराज्य रवीला निस्तेज पाहत आहे. चंद्र सूर्याला ग्रहण लागलं आहे. करता करता जाते. पाणीच्या वेळी महासाहेबांपासून दूर राजगडाला खडाला दिलेल्या जंगाची करावी तेवढी कमी. खान, समेत खान, भाई खान आणि बांधव आमचे बाजी घोरपडे दक्षिणेकडून सलाबत पदवी बहाल झालेला सिद्धी शिवसेना आमचे सात धर्म बांधव यशवंतराव भोसले सुर्वे आमच्या जन्माला घालून संख्या वाढवून आमच्या माती पापाचा डोंगर रचित आहे. महाराज, मी राणूजीची गटका दोन गटका वाट पाहिली, पण राणूजीचं काही येण्यात आलं नाही. बाजी, राणूजीची आता मला पूर्ण खात्री आहे. तो एका निष्ठेने आणि स्वाभिमानाने मरेल यात तीळ मात्र शंका नाही. पण कदाचित तो मोहनाच्या मोहपाशात अडकला तर मात्र नाही. नाही महाराज, ज्यानं स्वराज्यासाठी आपला प्राणपणास लावला त्या राणोजी पुढे आता रंभा उर्वशित मेनकाच काय. त्याही पेक्षा सौंदर्याने बहरलेल्या अप्सरांच्या मोहपाशात स्वदेशाची होळी करण्या इतका राणोजी पिसाळ बेवकूफ बांधलेला नाही. राणोजी, तुमच्यासारखे स्वदेशाभिमानी उमदेवीर जर स्वराज्यासाठी अहोरात्र झगडत राहिले तर हा म्हणता हा महाराष्ट्रच काय तर सारा हिंदुस्थान स्वतंत्राच्या मार्गावर जाईल. आणि स्वतंत्र हिंदुस्थानातले सारे मराठे एकत्र झाले तर शिवाजीच काय, तुम्ही सुद्धा स्वतःचं राज्य प्रस्थापित करू शकता. नाही महाराज, इतकं सामर्थ्य आमच्या मराठ्याच्या अंगी नाही असंच म्हणावं लागेल. कारण ज्या वीराने एका कांबळी लंगोटी करी स्वराज्याची व्याख्या आम्हा मराठ्यांना शिकून स्वराज्याचं धोरण मानलं, तो रुद्रावतारी महापुरुष राजा या स्वराज्यावर स्वराज्याचं निशाण फडकवी. राणोजीराव, तुमची कल्पना खरी ठरेल, पण केव्हा जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्रातील सारे मराठे एकत्र झाले तेव्हाच महाराष्ट्राचं भगवं निशाण अमर्त्याने फडकेल. महाराज, आई भवानीच्या कृपेने जे असाध्य साध्य होत असताना या महाराष्ट्रावर आमचा भगवा झेंडा फडकला नाही यात शंकाच नाही. सर्व काही परिस्थिती होईल, पण खानाने गडाला वेढा दिला हीच मोठी वंचना आमच्या दृष्टीसमोर उभी आहे. महासाहेब तिकडे राजगडावर सेनापती नेताजी पालकर दक्षिणेच्या मोहिमेवर गेले असून त्यांच्याकडून अजून काहीच बातमी आलेली नाही. तर उत्तरेकडून दिल्लींद्र बादशाहनं त्या शाहिस्ते खानाला धाडलं असून त्यांनी आपले मोर्चे अहमदनगरकडून वळवले आहेत. तर दक्षिणेकडून आलेला हा रावण सैन्यासारखा प्रचंड लोंढा, अशा ह्या दुहेरी कांचणीत सापडलेला माझा महाराष्ट्र, माझे धर्म बांधव बंधू भगिनी आज कोणत्या परिस्थितीत असतील या दृश्याची कल्पना ना केलेली बरी. साई जगदंबे, भवानी माते. महाराज, आज बाजी येसाजी तानाजी सारखे खंबीर रणधुरंधर वीर जिवंत असताना त्या खानासारखे 56 खान आले तरी आम्ही त्यांचे 112 करू याची खात्री बाळगू. माझ्या देश बांधवांनो, कर्तव्य शक्ती ही एक देवता आहे आणि त्या कर्तव्य शक्तीची अंमलबजावणी करणं तुम्हा आम्हा भक्ताचं आद्य कर्तव्य आहे. मग त्यासाठी आम्ही काय करावं असं वाटतं महाराज? बोला महाराज. महाराज थांबलेत का? बोला. थांबा. महाराज, या हाती हे तुळशीपत्र आहे आणि या हाती हा पेटता फलिता. आज या महाराष्ट्राच्या संसारासाठी माझ्या घरादारावर माझ्या संसारावर काय ठेवू महाराज? सांगा महाराज. बाजी, तुमची स्वामीनिष्ठा आम्ही जाणत नाही असं काय? आज गेली 5 वर्षे महाराष्ट्राला
जी वैभवाची कमान चढली ती पाहूनच मासाहेबांनी हा महाराष्ट्राचा दीप तुमच्या हवाली केलाय ना, मग हे दिव्य कशाला बरं आणखी? तुम्ही काय कराल ते आम्ही जाणत नाही आहे का? द्या ते इकडं. मराठ्याची कर्तबगारी मराठ्याच्या रोमारोमात संचारते आणि मराठे किती कर्तव्यदक्ष आहेत ते त्या खानाला, त्या आदिलशालाच नव्हे तर मराठेशाहीशी वरत पत्करणाऱ्या प्रत्येक शत्रूला दाखवून देण्यासाठी आता तुम्हाला कंबर कसलीच पाहिजे. प्रसंग फार आणीबाणीचा असला तरी धीर सोडू नका. भवानी मातेची इच्छा असेल तर याही संकटातून आपण सारे सही सलामत बाहेर पडेल. जय भवानी माते, तुझ्या इच्छेचा कौल हाच आमचा विजय आणि हाच आमचा जीवनाचा पर्याय. बाजी महाराज, आता पुढील कामगिरी तुम्हाकडे. खानाच्या मुलाखतीला मी बहिर्जी नायकांना पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. राणोजी जा, तहाचं निशाण उभारा. गंगाधर पंतांना सांगून खलितांची व्यवस्था करा. उदयनिक आम्ही किल्ला स्वाधीन करतो आणि तसेच आपण अभय दिल्यास आम्ही जातीने आपल्या भेटीस येऊ. पण ही लढाई आता नको, बंद करा. अशा आशाचे उद्गार गंगाधर पंतांना सांगून खलितांची व्यवस्था करा. जा तुम्ही. तशी आज्ञा महाराज. बाजी महाराज, आमचा पेराव करून बहिर्जी नायकांना आमच्याकडे पाठवून द्या आणि पुढच्या तयारीला जय्यत लागा. चला. जशी आज्ञा. जय भवानी. संबंध माझ्या वाटेवर शर्त झाली आहे वेड्या फिरापुढे. अरे जितका या महिने पायरी जीव जुरवतोया तेवढ्या लढाईवर झुरवाया काय झालं? लढाया तू आलेली लढाईचं तोंड बघितलं नाही. लढाईमध्ये अशी तलवार गाजवताना पण मला बघितलं नाहीस तू. तुला काय बघायचं? अरे पण कुठं तू? हो बघ ग बही सही झाली. काय? अगं त्या दिवशी तो तमाशा बघायला कानसाहेब आला होता ना, तो मला भेटला आणि म्हणायला लागला की मस्त छपकडी मेरा दिल असं काहीतरी म्हणत होता. आणि तो तुझ्या नाचावर फिदा झालाय आणि तुझ्या जीवावर पण फिदा झाला वाटायचं. माझ्यावर तो एवढा पागल तर मग मला जायला संधी अगदी चालू. अगं महिने मग माझी वाट काय? अरे पण मला त्या खानाकडे गेलंच पाहिजे. तुझ्याकडे राहून इथं काय करू? अगं तो खान हाय. हो पण महाराष्ट्रातील युवतींच्या जवानीला चटवलेला तो यजमान हाय. अगं मी पण काय यजमान नाही आहे काय आणि माझ्यामध्ये काय जवानी नाही आहे काय? अगं महिने अरे म्या तुझी म्हणणार नाही. म्हणजे म्या कोण तिथे नायकाच नाही विचार का? अरे आमची दाबाड्याच्या लेका माझी एवढी ओळख नाही बाई तुला. अरे हो तुझ्या गळ्यातला हात कोणी दिला तुला? त्याची याद आहे का तुला? तो पाहुणा. पाहुणाच त्यो. त्या पाहुण्याचा आणि माझा नायकासनी सांगावं दे. म्हणावं तो मानाजी माने कुशाल गावाला पोचला म्हणून. हा जा. महिने अरे मी तुझी महिना नाही. मी कोण तिथे नायकासनी तिथं जा. महिने आता नायकासनं काय सांगू? अरे कंठा आणि पाहुणा काय कळत नाही. ही महिना काय करते म्हणून कळतच नाही मला. बरं जाऊ दे, बघूया.